वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गाओ कृष्णं वन्दे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गाओ कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आता आपण कृष्ण लीला सुरू करतो आहोत आणि शुक महाराजांना, परीक्षिताला, आम्हाला, तुम्हाला, सुतांना, शौनकांना सगळ्यांनाच घाई झाली आहे कृष्ण चरित्राची कथा सुरू करण्याची आणि म्हणून त्याला अनुषंगिक एक भजन कृष्णचरणी सादर करतो आणि मग आपण कथा भागाला सुरुवात करूया। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, अरे छोटो सो मेरो मदन गोपाल। आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, अरे छोटो सो मेरो मदन गोपाल। कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, अरे छोटो सो मेरो मदन गोपाल। घास खावे गैया दूध पीवे ग्वाल, घास खावे गैया दूध पीवे ग्वाल,
माखन खावे मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, अरे छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी नकुटी छोटे छोटे हाथ, छोटी छोटी नकुटी छोटे छोटे हाथ। बंसी बजावे मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, अरे छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी सखियां मधुवन बाग, छोटी छोटी सखियां मधुवन बाग। रास रचावे मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, अरे छोटो सो मेरो मदन गोपाल। घेवरों में गैया झोपड़ों में ग्वाल, घेवरों में गैया झोपड़ों में ग्वाल। मन में है मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, अरे छोटो सो मेरो मदन गोपाल। कहाँ दिखे गैया कहाँ दिखे ग्वाल, कहाँ दिखे गैया कहाँ दिखे ग्वाल। सब कुछ है मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मेरो मदन गोपाल, अरे छोटो सो मेरो मदन गोपाल, अरे छोटो सो मेरो मदन गोपाल। गोपाल कृष्ण भगवान की जय। परीक्षित आणि शुकमुनींचा संवाद चालू आहे। परीक्षिताच्या बरेचशा ज्ञानार्थ शंका जे 7 दिवसात आता येणारा मृत्यू अत्यंत जवळ आलेला आहे आणि त्यावेळेला त्याची ज्ञानाची भूक अत्यंत वाढलेली आहे। सर्व प्रपंचाचं संसाराचं दृश्याचं त्याचं स्मरण क्षीण होत चाललेलं आहे, ज्ञान वाढत चाललेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्याला आता कृष्ण चरित्राची भूक लागली आहे। कृष्ण भक्तांची चरित्र तर झाली बरीचशी 4थ्या दिवसापर्यंत, पण आता कृष्ण चरित्र कधी सांगतील शुकमुनी, म्हणून मध्ये मध्ये तो म्हणतो शुक महाराज लवकर कृष्ण चरित्र सुरू करा। शुक महाराज म्हणतात अरे हो मलाही कल्पना आहे, तुला त्याचीच खूप आस लागली आहे, इतकंच काय मला पण तेच सांगण्याची आस आहे आणि म्हणून आता मी लवकरच ती कथा सुरुवात करणार आहे। ते म्हणाले पृथ्वीवर इतकं दुष्टांचं प्रादुर्भाव झाला, दुष्ट राजे, अनाचार, अत्याचार, ज्याच्यामध्ये प्रजा पिळून निघायला लागली, इतका दुष्टांचा भूभार झालेला असताना ब्रह्मदेवाला चिंता लागली आणि त्या चिंतनामध्ये त्याला एक आकाशवाणी ऐकायला आली आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितलं भगवान विष्णूंनी दुष्ट राजे आता भूमीला भार झाले आहे, भूभार हरण करण्यासाठी स्वतः मी यदुकुलात जन्म घेणार आहोत। मी आणि शेषराज अनंत माझा ज्येष्ठ बंधू म्हणून यदुकुळामध्ये आम्ही जन्म घेणार आहोत। आपण थोडक्यात यदुकुळ बघू, ज्याच्यामध्ये
आपलं परमदैवत भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला, ती यदुकुळातली 32वी पिढी, त्याच्यामध्ये सातवत नावाचा राजा झाला. त्याला 2 पुत्र, वृष्णी व अंधक. या 2 पुत्रांना जो पुढे त्यांच्यापासून वंश झाला, त्याच्यामध्ये आपल्या एका बाजूला वसुदेव आणि दुसऱ्या बाजूला कंस आणि देवकी अशी 2 वंशावळ निर्माण झाली. वृष्णी आणि अंधक हे जे 2 पुत्र होते, त्याच्यामध्ये वृष्णीच्या नंतर 11व्या पिढीत देवबाहू नावाचा राजा जन्माला आला आणि त्या देवबाहूचा पुत्र हो वसुदेव. वसुदेवाशिवाय या देवबाहूला 8 पुत्र व 5 मुली, त्यातली कुंती ही एक. इकडे वृष्णीच्या वंशामध्ये वसुदेव, कुंती जन्माला आले आणि अंधकाच्या वंशामध्ये परत 11व्याच पिढीत आहुक नावाचा राजा आला. त्याला देवक व उग्रसेन हे 2 मुलगे झाले आणि देवकाची कन्या देवकी आणि उग्रसेनाचा मुलगा कंस हे दोघे चुलत भाऊ बहीण झाले. आणि देवकाला देवकीशिवाय आणखीन 6 कन्या होत्या. त्या सगळ्याच्या सगळ्या 7 कन्या वसुदेवालाच दिल्या होत्या. देवकी आणि वसुदेव यांचा विवाह जेव्हा घडला, तेव्हा एक विलक्षण घटना घडली आकाशवाणीची. हळूहळू तिथपर्यंत जाऊ आपण. वसुदेवाच्या ज्या बहिणी होत्या, त्यापैकी एकीचा मुलगा दंतवक्त्र, ज्याचा मागे उल्लेख आला एकदा, हा हिरण्याक्षाचा पुनर्जन्म होय. म्हणजे दितीचे जे 2 पुत्र होते, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू, त्यातला दंतवक्त्र हा हिरण्याक्षाचा पुनर्जन्म होय. त्याला विष्णूंनी वराह अवतारामध्ये मारलं होतं. त्याचा आता पुनर्जन्म होऊन तो दंतवक्त्र म्हणून आत्ता जन्माला आलाय. आणि 4थ्या बहिणीला शिशुपाल हा पुत्र झाला. हा हिरण्यकशिपूचा पुनर्जन्म आहे. म्हणजे ते दोघं भाऊ आता दंतवक्त्र आणि शिशुपाल हे एकमेकांचे मावस भाऊ म्हणून जन्माला आले. थोडीशी कुरुवंशाची माहिती घेऊया अगदी थोडक्यात. ययातीची कथा आपण काल ऐकली. त्याच्यामध्ये पुरु याचा जन्म झाला आणि पुरुवंशात कित्येक पिढ्यांनंतर कुरु हा पराक्रमी राजा झाला. जो कौरवांचा कुरुवंश आहे तो त्याच्यावरनं पडलेला आहे नाव. ते कुरु नंतर 13 पिढ्यांनी, म्हणजे पुरुच्या नंतर ययाती पुत्र पुरुच्या नंतर कित्येक पिढ्या गेल्या, मग कुरु आला आणि कुरुच्या नंतर 13 पिढ्यांनी शंतनू राजा जन्माला आला. शंतनू राजाचे भीष्म, चित्रांगद व विचित्रवीर्य असे 3 मुलगे. भीष्म अमर झाले या पूर्ण मानवतेमध्ये आणि ते आजन्म ब्रह्मचारी राहिले. त्यांना भीष्माचार्य ही पदवी मिळाली, हे नाव प्राप्त झालं. विचित्रवीर्य क्षयाने मृत झाला. त्याच्या विवाहानंतर त्याच्या पत्न्या अंबा, अंबिका व अंबालिका. व्यासांपासून अंबेला व अंबालिकेला अनुक्रमे धृतराष्ट्र आणि पंडू असे पुत्र झाले. आणि विदुर सुद्धा अंबालिकेच्या दासीला झालेला व्यासांचाच पुत्र. आणि अंबिका मात्र तप करायला वनामध्ये गेली. धृतराष्ट्र हा जन्मांध होता. त्याला 100 पुत्र व 1 कन्या होती. पंडूची एक पत्नी म्हणजे वसुदेवाची बहीण कुंती व दुसरी पत्नी माद्री.
कुंतीला 3 पुत्र, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन, आणि नकुल आणि सहदेव हे माद्रीचे पुत्र. द्रौपदी अर्जुनाची एक पत्नी व वसुदेवाची कन्या सुभद्रा म्हणजे कृष्णाची सख्खी बहीण ही अर्जुनाची दुसरी पत्नी. या सुभद्रेला अभिमन्यू हा पुत्र झाला, तो परीक्षिता तुझा पिता. शुकदेव परीक्षिताला सांगतायत, हा जो अभिमन्यू सुभद्रेचा पुत्र हा तुझा पिता. आणि वसुदेव हे तुझे पणजोबा व अर्जुन हे वडिलांकडून आजोबा. वसुदेव पुत्र कृष्ण हा तुझ्या आजीचा म्हणजे सुभद्रेचा सख्खा भाऊ. परीक्षिताला थोडक्यात कुरुवंशाची एकूण माहिती आणि यदुवंशाची शुकमुनींनी सांगितली. आता कृष्णावताराची रोमहर्षक कथा ऐक. आपणही, अर्थात ती कथाच इतकी आकर्षक आहे, इतकी खिळवणारी आहे, इतकी प्रेममय आहे, इतकी मधुर आहे की आपण आपोआपच त्यामध्ये रमायला लागतो. भक्तिभावाचा, भक्तिप्रेमाचा परमोत्कर्ष या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आहे आणि तो आपल्याला खिळवून ठेवी, त्यात सांगणाऱ्याचा काही वाटा नाही. वसुदेवाशी देवकीचा विवाह झाला तेव्हा मथुरा या यदुकुळाच्या राजधानीत मोठा सोहळा झाला. वरात मोठ्या थाटात निघाली. कंस हा उग्रसेनाचा मोठा मुलगा, देवकी त्याची चुलत बहीण आपण पाहिलंच आहे. पण दोघांमध्ये सख्ख्या भाऊ बहिणीचं नातं होतं. इतकी माया होती, इतकं प्रेम होतं. कंस स्वतः सारथ्य करीत असलेल्या रथात वसुदेव देवकीला बसवलं त्यांनी आणि त्यांच्या वरातीचा रथ हा कंस स्वतः चालवित होता. त्याच्या मागे मोठी वरात, सर्व हत्ती, घोडे, सुशोभित केलेले चौक, गावातल्या सगळ्या कमानी रचलेल्या लावलेल्या, अवतीभोवती दुतर्फा रस्त्याच्या नागरिक गर्दी करून उभे राहिलेले आणि जवळजवळ पूर्ण मथुरा तो उत्सव साजरा करत होती. जणू काही आपल्या घरातलंच कार्य आहे असा. आणि ही वरात चाललेली असताना अचानक कंसाने आकाशवाणी ऐकली आणि आकाशवाणीत काय बोललं गेलं, कंसा, अरे एवढ्या आनंदाने ज्या बहिणीच्या रथाचे घोडे आज हाकलत आहेस, त्याच बहिणीचे 8वे अपत्य तुझा प्राण घेईल, सावध हो. एक वेळ वाटतं भगवान विष्णू तरी काय लीला करतात. आधीच सांगून टाकलं, अजून कितीतरी काळ जायचा आहे, तो 8वा पुत्र जन्मेल. पण तो मायाधिपती, जगतपती, त्रिभुवनाचा पालक, चालक, त्यांनी एकदा ठरवलं की तसंच होतं, विधी लिखित आपण म्हणतो तसं. कंसाने ते ऐकलं मात्र. अर्थात या सगळ्यांची आवश्यक प्रयोजनच होतं. उघड सांगण्याच्या मागे प्रयोजन निश्चित होतं. कंस तसा दुष्ट स्वभावाचा. बहिणीवर जरी प्रेम असलं तरी आकाशवाणी ऐकल्या ऐकल्या त्याला राग आला आणि भीती वाटली. भीतीपोटी तो एकदम खड्ग काढून देवकीला मारायला निघाला. तिचे केस धरले आणि आता खड्ग तिला मारणार, तिचा शिरच्छेद करणार. तेवढ्यात वसुदेवाने त्याला थांबवलं. वसुदेव म्हणाला, कंसा, अरे थांब, तू शूरवीर आहेस आणि ही एक अबला स्त्री, त्यातही ती तुझी बहीण, आणि वयाचा विचार केलास तर जवळजवळ तुझ्या मुलीसारखी ती शोभते आणि तू राजा आहेस. त्यामुळे तुझ्याकडून असं कृत्य शोभत नाही. तुला हा जीवनभरचा कलंक लागेल. त्यामुळे तू हिला मारू नकोस. दुसरं कारण असं की आकाशवाणीच्या अनुसार
हिचा पुत्र तुझा घात करणार आहे, प्राण घेणार आहे. त्यामुळे मी तुला वचन देतो की हिला जी जी अपत्य होतील, पहिल्या अपत्यापासून अपत्य झालं की मी तुझ्याकडे आणून देईन. तू त्याचं काय करायचं ठरवशील, पण मी हे तुला वचन देतोस. त्यामुळे हिला तू मारू नकोस. तुझ्या कीर्तीला मोठा कलंक लागेल, जो जन्मभर पुसता येणार नाही, जन्मोजन्म पुसता येणार नाही. हे सांगितल्यावर जरा कंसाला विचार पडला किंवा आता घाई करण्यात काही अर्थ नाही. हिचा 8वा पुत्र म्हणजे अजून अवधी आहे, तोपर्यंत कधीही वाटलं तर आपण हे करू शकतो. त्याने देवकीला सोडलं, खडगं ठेवलं, वरात तिथेच थांबली आणि सगळेजण आपापल्या ठिकाणी रवाना झाले. पहिलं अपत्य झाल्या झाल्या वसुदेव ते घेऊन आला त्याच दिवशी कंसाकडे. कंसाला म्हणाला, हे पहिलं अपत्य. कंस त्याच्या त्या सत्यवचनी वागणुकीमुळे, शब्दाचं महत्त्व जाणण्यामुळे, महत्त्व राखल्यामुळे, दिलेल्या वचनाचं महत्त्व राखल्यामुळे कंस त्याच्यावर थोडासा प्रसन्न झाला आणि त्याला त्याच्याबद्दलचा आदर वाढला. आणि मग तो त्या आदरापोटी, प्रेमापोटी वसुदेवाला बोलला, वसुदेवा, हे तर पहिलं अपत्य आहे आणि मला तर धोका 8व्या अपत्यापासून आहे. त्यामुळे हे तू घेऊन जा, याला काही नाही, याला काही मी मारणार नाही, याच्यापासून मला भयच नाही. वसुदेवाला बरं वाटलं, चला एक अपत्य तर आपलं वाचलं, त्याचा जीव नाही गेला. कारण आईबापाला नवीन अर्भक नुकतंच जन्माला आलं आणि त्याला कोणीतरी असं मारतो म्हटलं आणि उघड, आणि तोही आपला शालक, आपल्या पत्नीचा भाऊच, तोच मारणार असं म्हटल्यावर दुःखाला तर काही सीमा नाही. पण आता भोगणं होतं, पण आज तरी सुटका झाली. पहिल्या अपत्याच्या बाबतीत कंसाला थोडी उपरती झाली. तो म्हणला घेऊन जा. आणि वसुदेव बस निघून येणार आता तिथनं. ते परत निघाले. वाटेत तेवढ्यात नारद कंसाकडे आले. नारदांनी पाहिलं वसुदेवाला. नारद म्हणाले, अरे कंसा, ते वसुदेव तर अपत्य परत घेऊन गेला, पहिलं अपत्य, मग तू मारलं नाहीस त्याला? कंस म्हणाला, नाही, हा तर पहिलाच आहे ना, आपल्याला तर 8व्यापासून धोका आहे, याला कशाला मारायचं? नारद म्हणाले, तू मला तसा बुद्धूच दिसतोस, विचार नाही करत आहेस. अरे 8वा कुठून मोजायचा आहे माहिती आहे का तुला? हा शेवटून 8वा आहेच ना. कंसाला परत शंका आली, अरे हो, हे होऊ शकतं. देव तसा फसवण्यात वस्ताद आहे, विष्णू. त्यामुळे सांगता येत नाही याच्या डोक्यात काय, कुठून 8वा मोजायचं त्याने काही सांगितलंच नाही आकाशवाणीने. त्यामुळे नकोच. तो तडकाफडकी गेला. नारदांनी सांगितलं, कोणत्याही मुलाला तू देवकीच्या सोडू नकोस, सगळ्यांना मारून टाक. त्यांनी देवकीच्या मांडीवरून तो पुत्र खसकन हिसकला. परत जाऊन देवकी आणि वसुदेवांना कारागृहात टाकलं आणि त्या मुलाला क्रूरपणे मारून टाकलं. आणि अशीच पुढे आणखीन 5 मुलं त्यांनी झाल्या झाल्या मारली. पण कंस इतका रागवलेला आहे, संशयात आहे, सतत आपल्यावर लक्ष ठेवून आहे. आणि त्यामुळे आपल्या देवकीचे तर पुत्र मारेलच, पण न जाणू काय डोक्यात दुर्बुद्धी आली तर आपल्या इतर पत्न्यांना सुद्धा त्रास देईल, रोहिणीला त्रास देईल, रोहिणीच्या बाळाला त्रास देईल. म्हणून त्यांनी रोहिणीला गुपचूपपणे गोकुळात पाठवली, नंदाच्याकडे. आणि यशोदा आणि रोहिणी या मैत्रिणी होत्या, त्यामुळे ती तिथे राहिली. आता 7वी वेळ आली. 7वा गर्भ देवकीचा वेळ झाल्यानंतर पोटातच जिरला. सगळ्यांसमोर झालं. त्यामुळे बातमी गेली तुरुंगातनं, कारागृहातनं ह्याच्याकडे, कंसाकडे, की 7वा गर्भबा पोटातच जिरला, ते काही अपत्य झालं नाही. आणि त्याच वेळी, आणि ही सगळी जी कसा जिरला असं म्हणाल, कोणीतरी विचार करेल, झालेलं अपत्य तयार कसं जिरलं?
तर ह्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी दिली आहे की तू हा गर्भ उचलून तिकडे रोहिणीच्या पोटात स्थापित कर, असं ते मायेला सांगितलं असल्यामुळे ते झालं. पण अंततः परिस्थिती ही निर्माण झाली की हिचा गर्भ काही जन्माला आला नाही. आणि त्याच वेळी मग गोकुळामध्ये वसुदेवाची पत्नी रोहिणी, तिला मुलगा झाला आणि तो बलराम. आता 8वी वेळ, 8व्या वेळेला देवकीला गर्भ राहिला तेव्हा देवकी विलक्षण तेजाने शोभू लागली. ते दिसून पडायला लागलं तेज तिचं. आणि तिकडे गोकुळात यशोदाही गरोदर होती. म्हणजे योग म्हणतात ना, सगळे योग जुळूनच येतात. आज अखेर आपलंही जीवन नुसतं योगायोगावरच चाललेलं आहे. कोणीही काही केलेलं नाही, नुसते योग घडत आहेत. प्रत्येक क्षणाला योग आहे, कारण योगेश्वर सगळं चालवतोय ना. त्यामुळे योगच योग आहेत जीवनामध्ये. माणसाने एवढं जरी पक्क लक्षात ठेवलं ना, त्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही होऊ शकत. प्रत्येक घटना ही योगायोगच आहे, अन्य काहीही नाही. कारण ती योगेश्वर घडवून आणतो, तो योगायोगाशिवाय काही घडवत नाही. पण ते लक्षात राहत नाही, म्हणून मग आपल्याला ताप होतो घटनांचा. वसुदेव आणि देवकी यांनी मनोमन ओळखलं की आता जे काही वातावरण निर्माण झालंय, आपल्याला जी भावना आतून येते आहे आणि देवकीच्या चेहऱ्यावर जे तेज दिसतंय ते काहीतरी निर्देशित करतंय की बा भगवान येणार आता. आणि बस त्या दिवशी रात्र झाली. कंसालाही इकडे आता धास्ती लागली होती काय होणार. आणि त्या मध्यरात्रीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर वसुदेवाच्या कक्षामध्ये लख्ख प्रकाश पडला आणि साक्षात भगवान विष्णू चतुर्भुज रूपामध्ये समोर आविर्भूत झाले. आणि ते वसुदेव आणि देवकीला म्हणाले की आता तुमच्या पोटी मी जन्म घेणार आहे आणि माझी तुम्ही जी खबरदारी घ्यायची आहे ती अशी घ्यायची आहे, जन्म झाल्या झाल्या मला गोकुळामध्ये नंदाच्या घरी पोचवायचं आणि नंदाच्या घरी झालेली यशोदा मातेला झालेली मुलगी इकडे आणायची. एवढं काम घाईने करायचं आहे. तोपर्यंत सगळ्या व्यवस्था मी करून ठेवल्या आहेत. तुम्हाला कुठेही आडकाठी येणार नाही, अडचण येणार नाही. फक्त वेळ न दवडता हे करायचं आहे. असं म्हणून विष्णूने त्यांना सूचना केल्या, आशीर्वाद दिला. दोघांनी मनोमन त्यांना नमस्कार केला आणि देवकीला पुत्र प्राप्त झाला, भगवान श्रीकृष्ण. आणि आपल्या समोर प्रकट झालेले पाहून दोघांना काय करून काय नको असं झालं. त्यांना वाटलं आता कसलं भय राहिलं. साक्षात भगवान विष्णू सांगून गेलेत आणि तेच जन्माला आलेत. आता कंस विंस आपल्याला जी भीती वाटत होती, भीती पार निघून गेली. साक्षात भगवंत आपल्या जवळ आलेत, आपल्या पोटी जन्माला आलेत. भगवंताला त्यांनी पुन्हा मनापासून प्रणाम केला आणि वसुदेव तयारीला लागले गोकुळात जाण्याच्या. आणि मग त्यांनी तयारी केली. एका परडीमध्ये त्या सावळ्या चतुर्भुज अर्भकाला देवकी मातेच्या मांडीवरून घेतलं, परडीत ठेवलं, मऊ कापड घालून त्याच्यावर परडीत ठेवलं, वरनं एक शेला पांघरला. आणि वसुदेवांच्या तरी मनात होतंच, देव इतकं आपल्याला सांगतो की तुझी सगळी व्यवस्था मी करतो, तू फक्त चालत राहा, कर्म करत राहा, फळाकडे सुद्धा बघू नकोस. पण आपला विश्वास बसत नाही. इतकं सगळं देवाने नुकतंच सांगून गेले असताना सुद्धा वसुदेवांच्या मनात थोडंसं होतं, आता दरवाजाला कुलपं असतात तुरुंगाच्या, कारागृहाच्या, ह्याचं काय होईल, हे कसंही उघडणार. पण आता सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी ती परडी घेतली आणि निघाले. दरवाजाला थोडा हात लावला तर दार उघडलं. काही नाही कुलपं बिलपं. 1, 2, 3 दरवाजे जेवढे पार करायचे करून निघाले. आणि
धो धो पाऊस पडत होता त्या रात्री, विजा चमकत होत्या. पण सांगितलं होतं वेळ दवडायचा नाही, असं लगेच निघायचं, तडक जायचं, बालक बदलायचं आणि लगेच तसंच परत यायचं गेल्या पावली. त्याप्रमाणे वसुदेव महाराज आपली डोक्यावर परडी घेऊन निघाले, यमुनेच्या किनाऱ्यावर गेले. दुथडी भरून यमुना वाहत होती, पाऊसही प्रचंड पडत होता. पण भगवंताचा विश्वास आणि एक प्रत्यय आलाच होता. तुरुंगाचे, कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले होते, सगळे पहारेकरी झोपलेले होते. यांनी काही मागचा पुढचा विचार केला नाही. यमुना नदीत पाऊल टाकलं. टाकल्याबरोबर यमुना नदीने वाट करून दिली आणि सुखरूप वसुदेव महाराज डोक्यावरच्या परडी सकट पैल तीराला पोचले. दरम्यान पाऊस पडत असल्यामुळे एक मोठा नाग अनेक फण्यांचा त्यांनी छत्र धरलं बाळावर की याला पाऊस लागू नये म्हणून. आणि असं सप्तमीच्या मध्यरात्री, अष्टमीच्या पहाटेच प्रारंभी वसुदेव यमुना तीराच्या पलीकडे गोकुळात पोचले. जख्ख अंधार होता गोकुळात. फक्त लांब नंदबाबांच्या वाड्यावर मिणमिणते दिवे होते. त्याच्यावरनं लक्षात आलं की हे नंदबाबांचा वाडा आहे. त्या दिशेला ते गेले. तिथे जाऊन पाहतात तर सगळी दारं लोटलेली होती, पण उघडी होती. हे हळूच आत शिरले. कोणाशी काही वाच्यता नाही, चर्चा नाही. यशोदा मातेच्या कक्षात गेले. तिथे तिची मुलगी बाजूला होती. यशोदा माता गाढ झोपलेली होती. वसुदेवांनी मुलांची अदलाबदल केली. आपल्या परडीतला कान्हा त्यांनी तिथे ठेवला आणि तिथे जी मुलगी होती यशोदेला झालेली ती आपल्या परडीत घेतली. तडक परत निघाले. परत त्याच मार्गाने ते कारागृहात आले. कारागृहात आले तसे सगळं दारं उघडी होती. आत गेले. जसे आत जात गेले एकेका फाटकाचे कुलप लागत गेली, कड्या लागत गेल्या, सगळं लागत गेलं. आवाज आले खटखट. मागे बघतात तर सगळा कडेकोट बंदोबस्त सुरू झाला होता. आणि ते आत पोचून त्यांनी देवकीच्या मांडीवर ते बाळ ठेवलं. त्याबरोबर त्या बाळाने रडायला सुरुवात केली. टॅ म्हणून ते रडायला लागलं. त्या आवाजाने पहारेकरांना जाग आली. ते उठले, बघायला लागले खडबडून. तर सगळी कुलप बिल्प सगळा बंदोबस्त जसा तसा होता. त्यामुळे त्यांनी आत बघितलं तर बाळ झालेलं आहे. चौकशी केली तर त्यांना कळलं की मुलगी झाली आहे. म्हणून मग ते पटकन आदेशच होता कंस महाराजांचा की मुलगी झाली, अपत्य झालं की लगेच येऊन मला सांगायचं. संदेश घेऊन शिपाई गेला. कंस महाराजांना सांगितलं महाराज मुलगी झाली आहे. वसुदेव महाराजांना मुलगी झाली. कंस वाटच पाहत होता. आज तर त्याच्या भीतीची परिसीमा होत आली होती. कारण आता कोणत्याही दिवशी देवकी बाळंत होऊ शकते, बाळाला जन्म देऊ शकते आणि हा बाळ बहुतेक माझा शत्रू आहे आकाशवाणीनुसार. त्यामुळे त्याची तर झोप उडाली होती. तो तातडीने निघून आला तुरुंगात. त्याने बाळ हिसकून घेतलं देवकीकडून. देवकी रडत राहिली पण हा बाळ हिसकून बाहेर निघाला. आधीची 6 बाळं अशीच मारली होती. तो तसाच बाहेर निघाला आणि ते बाळही आता उचलून शिळेवर आपटावं म्हणून त्याने त्याचे 2 पाय धरून ते बाळ वर घेतलं आणि आता आपटणार. तेवढ्यात ती मुलगी जी होती हातात ती सटकली. ती होती योगमाया. तेवढ्यापुरता अवतार घेऊन आली होती आणि ती सटकली आणि आकाशातून कृष्णाला म्हणायला लागली, अरे कृष्णा, तुझा जो शत्रू आहे, तुझा कर्दनकाळ जो तुला मारणार आहे, तुझे प्राण घेणार आहे, तो सुस्थितीत आहे, व्यवस्थित जन्माला आलेला आहे आणि तो सुरक्षित ठिकाणी आहे. त्यामुळे तू हुरळून जाऊ नकोस, तुझा मृत्यू अटळ आहे, असं कंसाला तिने सांगितलं.
कंसाला वाटलं सगळंच गेलं, इतका प्रयास केला, इतका प्रयत्न केला की आपला तो शत्रू बरोबर जन्मल्या जन्मल्या याला ठार करावा. पण काय झालं, भगवंतापुढे खरंच काही कोणाचं चालत नाही. आणि त्यामुळे हे मानणं ज्ञानाचं लक्षण आहे की जे होतं ते भगवंताच्या इच्छेनेच होतं आणि केवळ कल्याणाचं होतं. त्याच्या हे आपल्यासाठी सुद्धा आपल्याला मानायला हा विश्वास आहे परमात्म्यावरचा की जे काही होतं माझ्या आयुष्यात ते केवळ भगवंताच्या इच्छेने आणि केवळ कल्याणकारी. ह्या दोन गोष्टी जर मानल्या, कारण भगवंताच्या सत्तेने इच्छेने होत असेल तर अकल्याणाचं होऊ शकत नाही. आणि म्हणून असं मानून चाललं की मग सगळ्या चिंता काळज्या मिटतात. म्हणून कंसाला आता वाटलं सगळंच संपलं, इतका प्रयत्न करून हाती काही आलं नाही. आकाशवाणीने मला सांगितलं की माझा जो शत्रू आहे तो सुखरूप जन्माला येऊन तो अगदी सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे. त्यामुळे त्याला वाटलं की आपण हे केलं तर मोठं पाप केलं. खरं आपलीच बहीण, आपलंच जावई यांना इतका त्रास दिला, कारागृहात टाकलं, त्यांची 6 मुलं मारली, अगदी जन्मतः मारली. केवढं पाप, इतकं क्रौर्य दाखवलं, पण सगळं व्यर्थ केलं. तो देवकीची आणि वसुदेवाची क्षमा मागायला लागला की तुम्हाला खूप त्रास दिला वगैरे वगैरे, क्षमा करा, कराल ना क्षमा वगैरे झालं. ते म्हणाले ठीक आहे, आता काय होऊन गेलेल्या गोष्टी आहेत, ईश्वरी इच्छा, म्हणून त्यांनी त्याला क्षमा केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठला कंस, एकतर खूप निराश झाला होता, आपले सगळे प्रयत्न फोल गेले. त्यांनी सकाळीच मंत्र्यांना बोलवलं राजसभेत आणि त्यांना सगळा हकीकत सांगितली की काय झालं. आणि आता हा जो माझा शत्रू जन्माला आला आहे तो कुठेतरी आहे जगात, पण आता कुठून त्याला शोधून काढणार, कुठे अडचण आहे. त्यामुळे आता आपण राहू देऊ असंच, आता काही करायला नको, देवकी आणि वसुदेवाला सोडून देऊ. तर मंत्री म्हणाले नाही महाराज, असं कसं सोडून चालेल, धीर सोडू नका तुम्ही. आपण जी अर्भक, जे बालक जन्माला आले असतील गेल्या 8-10 दिवसात, त्याच्या पलीकडची ती गोष्ट नाही, ते सगळे मारून टाकू राज्यातले. न जाणू कुठे जन्माला आला असेल, आपण हेर पाठवू, सैनिक पाठवू आणि हे सगळे मारून टाकू. कंसाला परत हुरूप आला की नाही, अजून आपल्याकडे मार्ग आहेत. आपला शत्रू मोठा होऊन आपल्यापेक्षा वरचढ व्हायच्या आधी त्याला संपवता यायची संधी अजून आहे. आणि त्याप्रमाणे मंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे करायचं कंसाने ठरवलं आणि आज्ञा झाली. सगळीकडे सैनिक निघाले आणि नवीन जन्म झालेली बालकं 10 दिवसामधली ती सगळी मारायला सुरुवात. इतका जनतेवर अत्याचार झाला, निष्पाप बालकं ज्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही, सगळीच मारली जायला लागली. पण लोकांना काय मानण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि इकडे गोकुळात यशोदेने सकाळी पाहिलं, नंदाने पाहिलं, अरे बापरे किती सुंदर, किती तेजस्वी बालक, त्यांचा आनंद गगनात मावेना. आणि ती वार्ता हा म्हणता गोकुळात पसरली. जो तो येऊन पाहू लागला, बापरे, पाहिल्या इतकं प्रसन्न वाटायचं, पाहतच राहावंसं वाटायचं. मग त्या जन्माचा नंदाने उत्सव करायचं ठरवलं आणि मग सगळीकडे उत्सव सुरू झाला. तेवढ्यात नंदाला मथुरेत जावं लागलं. कंस हा त्याचा राजा होता आणि हे त्याचे मांडलिक होते. यांना कर भरायला लागायचा राजाला. मग ते कर भरायसाठी वार्षिक मथुरेला गेला. तिथे वसुदेवाची त्याची भेट झाली. वसुदेवाने विशेष भेट घेतली त्याची. आणि मग वसुदेवाने आपली हकीकत सांगितली. तशी यांची पहिलीचीच मैत्री. वसुदेव म्हणाला, अरे असा क्रूर तर जगात कोणी नसेल ज्यांनी माझी 6 पुत्र मारले, जन्मल्या मारले. पण तू सांग, म्हणाला, रोहिणी कशी आहे? तिचाही भार मी तुझ्यावर टाकला आहे. माझा मुलगा बलराम
रोहिणीसह सुखरूप आहे ना. इथे कंसाचं भय होतं म्हणून मी तुझ्याकडे त्यांना पाठवलं. आता तुम्हीच त्या बलरामाची माता पितरी म्हणायची, पण तो माझा मुलगा आहे हे कोणाला कळू देऊ नका. बलराम, आणि तुमच्या मुलांना खूप जपून ठेवा, त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण कंस हा सतत धडपडतोय की यांच्यापैकी कोणीतरी त्याचा शत्रू आहे आणि तो त्याला मारायसाठी सगळ्या खटपटी करतोय. आणि हळूच, कारण वसुदेवांचा दुसरा पुत्र भगवान श्रीकृष्ण कान्हा, पण तो त्यांना सांगायचा नव्हता की हा माझा मुलगा आहे म्हणून. तो नंदाचाच आहे, यशोदेचाच आहे, हेच सगळीकडे पसरलं होतं. म्हणून पण पित्याला राहावलं नाही, चौकशी तर केली पाहिजे. तर तो नंदाला म्हणतो, अरे तुझा तो सावळ्या वर्णाचा मुलगा नवीन जन्माला आलाय, त्याच्याबद्दल खूप ऐकतो, खूप सुंदर आहे, सौंदर्य तर त्याच्यासारखं पाहायला मिळणार नाही, इतकं सौंदर्य आहे त्याच्या मुखमंडलावर, एकूण कांती त्याची अशी आहे की पाहतच राहावं. त्याचं कसं काय चाललंय, तो कसा आहे, असं वळणावळणाने चौकशी वसुदेवाला करायला लागली. नंदाने आपल्या सावळ्या मुलाचं खूप कौतुक केलं, खूप वर्णन करून सांगितलं. अहो काय, तिथून हालावंसं वाटत नाही, एकदा त्याच्यापाशी बसलं की त्याच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. काही रडं नाही, काही नाही, काही नाही, असा बघतो ना, त्याच्या बघण्यातच इतकी गोडी आहे. नंदाला काही कौतुक करण्यापासून राहावे ना, तो भरपूर कौतुक करत राहिला. वसुदेवाने सांगितलं, कंसाने यदुकुलातल्या जास्तीत जास्त बालकांना, या 10 दिवसात जन्माला आलेल्या बालकांना मारण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे तू आता या मुलांना जपून ठेव व्यवस्थित, आणि ही मुलं माझी आहेत असं कुठेही जाहीर होऊ देऊ नकोस. आणि आपला दोघांचा स्नेह आहे हे पण कंसाला लक्षात येता कामा नये. हे ऐकल्यावर नंदाला चर्र झालं. तो पटकन निघाला, म्हणला आता मी जातो, माझं काम झालेलं आहे इथलं, मी त्याच्या अवतीभोवती असलेला बरा. म्हणून तो चटदिशी गोकुळात निघून गेला. आणि गेल्या गेल्या पहिला त्याने कृष्णाला पाहिलं, आहे की नाही जागेवर, व्यवस्थित आहे की नाही, आणि त्याला पाहिलं आणि ह्याला हायसं वाटलं. आता इकडे कंसाने काय केलं, या गोकुळातली मुलं मारायची, आणि हळूहळू कानावर ज्या बातम्या येत होत्या हिरांकडनं की हा मुलगा काहीतरी विशेष आहे, तेजस्वी आहे, वेगळा आहे, त्यामुळे नंदाच्या मुलाला मारायचं हा बेत मनात ठेवून गुप्तपणे त्यांनी पुतना राक्षसिणीला सांगितलं की तू जाऊन हे काम कर. तिचं काम हे की तिने तरुण गोपीच्या रूपात जायचं आणि त्या कृष्णाला दूध पाजायला घ्यायचं आपलं, आणि त्या स्तनाला विष लावून न्यायचं, म्हणजे ते स्तनपान केलं की तो मुलगा मरेल. पुतना निघाली, अत्यंत सुंदर गोपीचं रूप घेतलं तिने, मायावीच होती, आणि ती नंदाच्या घरी पोचली. यशोदा काहीतरी कामात गुंतली होती घरात, आणि इकडे बाळ रडायला लागला. बस ही वाटच पाहत होती, तो रडायला लागल्या ही आत गेली. यशोदा थोडी इकडे दोन्हीकडे लक्ष तिचं जायला लागलं, का बाळ रडतोय, इकडे कामही आहे. तेवढ्यात पुतना इथून म्हणते की यशोदा मी घेऊ का याला, हा रडतोय, थोडा वेळ मी घेते, तुझं काम होईस्तोवर. तिने सहज डोकावून पाहिलं तर कोणीतरी गोपीच दिसतेय. फार काही बघितलं नाही, कारण सारख्याच गोपी येत होत्या गोकुळातल्या. घे म्हणाली, जरा त्याला त्याचं रडत थांबव. आणि मग तिने घेतलं त्याला. यशोदा आणखीन निर्धास्त झाली आपलं कामात. पुतनेनी पाळण्यातनं बाळ काढलं आणि त्याला दूध पाजायला सुरुवात केली. पदराखाली घेतलं आणि दूध पाजायला सुरुवात केली, आणि बाळ थांबला रडायचा. यशोदा बाहेर आली. पुतना यशोदेला म्हणते, अगं काय करू, या बाळाचं रडणं ऐकलं मला पानाच फुटला. आता बघ कसा गप्प झालाय, डोळे मिटून चुरू चुरू दूध पितोय.
यशोदेला पुन्हा काही डोक्यात आलंच नाही ही कोणीतरी मायावी असेल म्हणून. तेवढ्यात तो दूध ओढून घ्यायला लागला की त्याने शेवटी तिचा जीव ओढायचा प्रयत्न केला. इतका त्यांनी पूर्ण शक्ती तिची ओढायला सुरुवात केली. ते झाल्याबरोबर पुतनेला त्रास व्हायला लागला आणि ती म्हणाली, अरे बास आता सोड. पण तो कसला सोडतोय? त्यांनी तर तिला मुक्तच करायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांनी अशा जीवाच्या आकांताने तिचं जीवनच शोषून घेतलं की ती ओरडायला लागली. शेवटी इतकी जास्त ओरडायला लागली की शेवटी तिचं ते सुंदर मायावी शरीर नाहीसं झालं आणि त्या ठिकाणी भली मोठी केस पिंजारलेली विक्षिप्त विचित्र क्रूर दिसणारी राक्षसी दिसायला लागली. क्षणामध्ये ती इतका त्यांनी त्याचा शोष केला तर ती जागेवर धाडदिशी पडली आणि गतप्राण झाली. आणि तिच्या स्तनावर हा कान्हा मिश्किलपणे आईकडे बघत हसत बसलेला होता. आणि त्या आरोळ्या ऐकल्या पुतनेच्या आणि आजूबाजूचे सगळे गोपी आल्या, काय झालं म्हणून. बघतो ती एवढी अगडबंब राक्षसी आणि तिच्या अंगावर हा कन्हैया. यशोदा जवळ गेल्या गेल्या त्यांनी झेप घेऊन यशोदेच्या कडेवर गेला आणि पुतना मरून गेली. तिचं ते धड त्याची विल्हेवाट लावायसाठी इतके कष्ट पडले गोकुळवासियांना, त्याचे तुकडे करावे लागले कुऱ्हाडीने आणि मग ते गावाबाहेर नेऊन जाळावे लागले. पण ती राक्षसी मात्र मुक्त झाली. तो जीव साक्षात कृष्णाने तिचं स्तनपान केलं, स्पर्श झाला, त्या स्पर्शानेच ती मुक्त झाली. तो जीव मुक्त झाला. काही काळ असाच गेला. आता खूप धास्ती असायची, सगळ्यांचं लक्ष असायचं. सगळेच जाता येता कृष्णाकडे बघत जायचे, कसा आहे काय आहे म्हणून. त्याची प्रगती होत होती. होता 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 उपडा वळायला लागला, पालथा व्हायला लागला. पालथा व्हायला लागलेला कौतुक. आणखी बाळाचं कौतुक तर असतं सगळ्यांना, काय प्रगती चालली आहे, काय प्रगती चालली आहे. सगळं रिपोर्टिंग चालूच असतं, आता कसा आहे, आता काय करतोय. तर तसं तो पालथा पडायला लागल्याबरोबर यांनी उत्सव केला परत एक. नंदानी पालथा पडायला लागल्याचा उत्सव. कारण गोकुळवासी सगळे एकच कुटुंब झालं होतं. ते इतकं एकत्रीकरण समाजाचं, बापरे बाप, भेदच नाही काही. सगळे कृष्णाला आपलाच मुलगा मानत होत्या सगळ्या गोपी. आणि मग त्यांनी उत्सव केला. उत्सवात सगळे एकत्र आले. मग त्यांचे खेळ, कार्यक्रम, विधी, सगळे एकत्र भोजन, असं सगळा सोहळा चालला होता. तेवढ्यात कान्हाला झोप आली असं वाटून यशोदेनी त्याला झोपायची व्यवस्था केली. एक दह्या दुधाचा गाळा मोठा होता, ज्याच्यातून दही दूध वाहून नेलं जायचं मथुरेला. तो गाळा तिथे ठेवलेला होता. बोजड गाळा होता, खूप अजस्त्र. तर तो त्याला झोपवायला अत्यंत चांगली जागा होती. त्या गाड्याची सावली पडलेली होती. त्या सावलीत यशोदेनी त्याचं अंथरूण टाकलं आणि त्याला तिथे झोपवलं. अजून पूर्ण झोपलेला नव्हता, हालचाल होती, पण तिथे पडून राहिला. तो हातपाय हलवत होता, नुकताच पालथा पडायला लागला होता. आणि मग गोपींसोबत यशोदा गुंतली कार्यक्रमामध्ये. इकडे बाळ हातपाय मारतंय. मारता मारता त्यांनी असा एक जोराचा धक्का त्या चाकाला दिला गाड्याच्या. तो गाडा उडून 15-20 फुटावर जाऊन मोडून पडला. इतका दणकट गाडा मोडून कसा पडला काही कोणाला कळेच ना. आवाजही भयंकर झाला. सगळे धावपळ झाली. कोणी गाड्याच्या आवाजाकडे धावलं, कोणी कन्हैया कसा आहे पाहायला धावलं. पण हा आपला हसत बसलेला होता पडून. त्याला हसताना पाहून तर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. गाडा मोडला तर मोडला. म्हणजे ते एक अरिष्ट टळलं. सगळ्यांना भीती जास्त बसायला लागली. ही संकट कशी येत आहेत, कसे काय येत आहेत. म्हणजे बाळाच्या जीवावरच बेतत आहेत सगळी. पहिले पुतनेचा घात झाला, इकडे कंसालाही चिंता. पुतनाला पाठवलं, पुतना स्वतःच मरून गेली आणि त्या बाळाच्या दुग्धपानानेच मेली. त्याला आणखीन शंका यायला लागली, हाच आहे का माझा शत्रू. मग पुन्हा एकदा कोणाला तरी पाठवावं. मायावी
सेवकांची तर फौजच होती त्याच्याकडे. त्याने तृणावर्ताला पाठवलं. तृणावर्त म्हणजे याला वावटळ रूप घेता यायचं, वावटळीचं. आणि त्या वावटळीच्या रूपामध्ये त्याला सांगितलं की तू ते बाळ उडवून दूर ने आणि त्याला वरून खाली टाक आणि मारून टाक. तृणावर्त निघाला. यशोदेने बाळाला खाली ठेवलं होतं. ती क्षणभर बाजूला गेली, अंगणात होते तेवढ्यात मोठी वावटळ सुटली एकदम. तृणावर्तच आला होता. सगळं काही उडायला लागलं. धूळ, गवत, पालापाचोळा, माती, धूळ एवढी उडाली की कोणाला काही दिसेनासं झालं काही काळ. तृणावर्तानी त्या वावटळीच्या रूपात कन्हैयाला उचललं आणि गरगर गरगर फिरवत भोवरा निर्माण करून त्याला वर नेलं. आणि वर नेल्यावर आता त्याला वाटलं की आपण याला टाकून देऊ. तेवढ्यात बाळाने जड केला देह आणि तृणावर्ताच्या गळ्याला अशी घट्ट मिठी मारली, कारण त्याने तोवर आपल्या राक्षसाचा पुन्हा देह लांब गेल्यावर पुन्हा त्या देहात आला होता तो त्या रूपात. तर बाळाने कन्हैयाने त्याच्या गळ्याला अशी मिठी मारली आणि इतका जड झाला तो की ते तृणावर्ताला त्याला पेलणं सहन होईना. म्हणजे पेलोड खूप वाढलं त्याचं, विमानाचं पेलोड असतं तसं. आणि त्यामुळे तो धाडदिशी जमिनीवर कोसळला आणि मरण पावला. आवाज प्रचंड झाला. ते एवढं मोठं धूळ झाडाझुडपावर पडलं, बरीचशी झाडंही कोसळून पडली आणि त्याच्यावरती हा राक्षस पडला. आणि त्याच्या अंगावर खेळत असलेला कृष्ण सगळ्यांना दिसला. सगळे आले तेव्हा काय झालं काय झालं, इतका मोठा आवाज कशाचा झाला शोधत आले आवाजाच्या दिशेने. बघतात तर एक प्रचंड राक्षसाचं धूळ मरून पडलंय आणि त्याच्या अंगावर गोविंदा मजेत बसलाय. काही लोकांनी हळूहळू भीत भीत तो राक्षस जिवंत आहे का मेला आहे लक्षात येईना म्हणून जवळ जाऊन पटकन कृष्णाला घेऊन टाकलं आणि नंदाकडे नेऊन दिलं. नंदाला आता वासुदेवाचं सांगणं आठवायला लागलं. वसुदेवाने सांगितलं होतं की हा कंस हर प्रकारे प्रयत्न करतोय की हा मुलगा मेला पाहिजे. म्हणून नंदाला आणखीन जरा धास्ती बसली. त्याला वाटलं आपण खूपच काळजीत राहायला पाहिजे, पण हे अशा गोष्टी घडतायत की कळतच नाही कधी घडली आणि काय झालं. अशातच एकदा गर्ग मुनी आले, वसुदेवाने पाठवलं म्हणून मथुरेहून नंदाकडे. आणि नंदाला ते गर्गमुनींना वसुदेवाने निक्षून सांगितलं होतं कुठेही वाच्यता करायची नाही, गुपचूप जायचं नंदाकडे आणि त्या 2 मुलांचं नामकरण करायचं. नामकरण विधी करायचा आणि तसंच गुपचूप परत यायचं. गर्गमुनींनी त्यांना येऊन सांगितलं असं असं मी आलोय, आपण झटपट हे नामकरण विधी आवरायचं आहे आणि निघून जायचं. मी आलो होतो असं कळता कामा नये. त्याप्रमाणे रोहिणीच्या मुलाचं नाव बलराम आणि यशोदेच्या मुलाचं सावळा होता म्हणून श्रीकृष्ण गर्गमुनींनी ठेवलं. आणि त्यांनी सांगितलं नंदाला की हे मुलगे शेष आणि विष्णू, बलराम शेषाचा आणि कृष्ण विष्णूचा अवतार आहेत, यांचं फार दक्षतेने पालनपोषण करा. आणि मग आवडीने प्रेमाने सगळे गोकुळवासी बलरामा, कृष्णा, कान्हा अशा नावाने कृष्णाला हाक मारायला लागले, बलरामाला बलरामा म्हणून हाक मारायला लागले किंवा नुसतं रामा म्हणायला लागले. असे त्यांचं आता बालजीवन पुढे पुढे जायला लागलं. दोघं भाऊ भाऊ म्हणूनच वाढत होते आणि त्यांच्या बाललीलांनी गोकुळात आनंदी आनंद रोजच्या रोज वाढत होता. रोज नवीन काहीतरी. आपणही पाहतो आपल्या घरी बाळ असतं, त्याच्या लीला एवढ्या आनंददायक असतात. रोज काहीतरी नवीन प्रकार तो करतो, नवीन शिकतो, नवीन बोलून दाखवतो, नवीन कृती करतो आणि आपल्याला दिवसेंदिवस तो आनंद देत जातो. आणि हा तर साक्षात भगवान विष्णू पूर्णावतार. आहा, म्हणजे आपण त्या कल्पनेपर्यंत पोचायचं म्हटलं तरी आपल्याला खूप क्षीण होतो. किती
किती परिपूर्ण हा बाल अवतार असेल की जो बालपणी अजून रांगताही येत नाही, पालथं पडता येत नाही, तेव्हा पुतना राक्षसिणीला मारतो. पालथं पडल्या पडल्या तो गाडा उलथवून टाकतो. त्याच्यानंतर थोड्या दिवसात त्या तृणावर्ताला मारतो. म्हणजे अलौकिक जीवन हे आपल्या मानवी जीवनातलं परमोच्च शक्तिमय स्थान दाखवलं आहे, शक्तिमय स्थिती दाखवली आहे की किती आपल्या अंतर्यामी शक्ती आहेत. म्हणतात ना, परमेश्वर प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे. याचा अर्थ काय? या सर्व शक्ती खरं तर आपल्या ठिकाणी आहे. आपणही त्याचे अवतारच आहोत, पण भ्रम पडलेले अवतार आहोत, थोडासा भ्रमात आहोत. आपल्या शक्तीबद्दल, क्षमतांबद्दल आपल्याला ज्ञान होत नाही आणि म्हणून ते अज्ञानाचं जीवन आपण जगतो आणि म्हणून चिंता, काळज्या, भीतीमध्ये जगतो. आता ते हळूहळू मोठे व्हायला लागले, चालायला लागल्यावर मातीत खेळायला लागले. आजकाल शहरांमध्ये मातीचाच अभाव झाला आहे, पण त्यावेळेला तर माती मुबलक होती. घराच्या बाहेर पडले की मातीच. आधी सारवलेली जागा पण मातीच, आणि शेड, आणि त्याच्या पलीकडे नुसती माती. आता अलीकडे जो कोरोना आला त्यामध्ये असं आढळले जगामध्ये की भारतीय उपखंडामध्ये याचा प्रादुर्भाव अतिरेक झाला नाही, खूप हाताबाहेर गेला नाही, ज्या प्रमाणात तो युरोपात गेला, पाश्चात्य राष्ट्रांमध्ये गेला, अमेरिकेमध्ये गेला. सहज मनात आलं की म्हणजे भारताच्या बद्दल बोलायचं तर आपला मातीशी संबंध खूप जास्त, पूर्वीच्या पिढ्यांचा. आता आपणही युरोपाच्या दिशेने निघालोय असं वाटतं, कारण आता शहरांमधली मातीच गायब झाली आहे जवळजवळ. तुम्ही शहरांमध्ये विकसित भागात जा, सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, आणि अगदी कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यावर बाजूनी पुन्हा ते पेविंग ब्लॉकचं बनवून ठेवतात. माती तर दिसायला जागाच नाही, कुठे स्कोपच नाही. कदाचित आपला मातीशी संबंध आहे आणि याला भूमाता म्हणतात. भूमातेच्या अंकावरनं आपल्या सगळ्या पिढीला आता काढून घेतलं जातं. अहो, साधं लहान मूल बाहेर निघालं घराच्या की लगेच आई म्हणते, अरे चप्पल नाही, जाऊ नकोस. आपण आपल्या मातेपासून विलग व्हायला लागलोय, दूर व्हायला लागलोय. आपण पाहतोय युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये किती नाजूक स्थितीत लोक आहेत, किती त्यांना इन्फेक्शन्स होत आहेत. कदाचित आपला मातीशी जास्त संबंध आहे आणि कृष्णाने तो जोडून ठेवला आहे. तो तर मस्त मातीत खेळायचा, तोंडाला अंगाला माती लावून घ्यायचा खासून, आपण जशी पावडर लावतो तसा. आणि मग आईनी पाहिलं किंवा कोणत्या गोपीनी पाहिलं की त्याला धरून न्यायची, त्याला त्याचं तोंड धुवून द्यायची, अंग धुवून द्यायची, कपडे बदलून द्यायची. बदलली की पुन्हा चालला त्याच मातीत खेळायला, पुन्हा धावत मातीतच जायचे. कमरेत घुंगुरवाले करदोडे होते, घागऱ्या होत्या, चालताना मस्त छुमछुम आवाज यायचा. मुलांना फार आवडतं. मग ते कसंही करून त्याचा आवाज जेणेकरून येईल असा प्रयत्न ठेवायचे. आणि मग तो आला की त्यांना मजा यायची. मग हसायचे, खिदळायचे, एकमेकांना ओढायचे, लोटायचे. आणि मग खोड्या सुरू झाल्या. आता चालायला पळायला यायला लागलं, थोडं थोडं तुरुतुरू पळायला यायचं, फार असं जोरात नाही, पण सगळ्यांचे लाडके. त्यामुळे कोणी चाललेलं असलं वाटेने की त्याच्या मागून हळूच जायचं आणि एक टपली मारून पळून जायचं. मग तो धावायचा त्याच्या मागे आणि मग लपून हसायचं त्याला. अशा अनेक प्रकारच्या खोड्यांना तर काही मर्यादाच नाही आणि सगळ्यांना आवडायचं. खोड्या केल्यात तेवढ्यापुरता रागवायचं कोणी, गोपी असो गोप असो, पण मनातून खूप गुदगुल्या व्हायच्या. अरे वा, माझ्याकडे आला काना, माझ्याकडे आला काना, खोडी करायला का असेना आला काना. बरं, तो सरळ येऊन तुमच्याकडचं लोणी खाईल का? नाही. ये रे काना, तुला लोणी देते, नाही, तसं नाही येणार. माझी सिस्टीम आहे, माझ्या पद्धतीने येणार. तुम्ही जरा इकडे तिकडे जा, मी खातोच तुझ्याकडचं लोणी, सोडत तर नाहीच, पण मी माझ्या पद्धतीने एकटा नाही खाणार. माझे सगळे सोबती घेऊन येणार, त्या सगळ्यांना खिलवणार. एक ना दोन, कितीतरी आवरता पुरेवाट व्हायची. रोज तक्रारी यशोदेकडे, गोपींच्या.
अरे हा आज आमच्या घरात आला, त्याने ते शिंकच फोडून टाकलं, त्याच्यावरची मडकी फोडली आणि ते सगळं लोणी पाडलं आणि सगळ्या मित्रांना खिलवलं आणि पळून गेले. एक नाही दोन नाही, कोणाच्या तरी गोठ्यात शिरायचं, गाईच्या आचळाखाली जायचं, डायरेक्ट तोंड लावून दूधच प्यायचं आहे गाईचं. आणि गाईचं तर प्रेम कानावर काय बोलायचं कामच नाही. तिला तर अतिरिक्त पाना फुटायचा, म्हणजे ऑन डिमांड दूध मिळायचं कानाला. तो गेला आणि त्यांनी तो ओठ लावले गाईच्या आचळाला की गाईचं दूध चालू. कधी ये तुला, अरे तुला नाही देणार तो कोणाला देणार दूध, असं गाय म्हणत असेल. असं एक का दोन खूप साऱ्या खोड्या खेळ त्यांचे चालायचे. कधी कधी एखादी गोपी बसलेली आहे सकाळी सकाळी पहाटेच्या वेळेला अंगणात रांगोळी काढत, हसायचा तुरु तुरु, अरे ये काना ये काना. ती खुश व्हायची काना आला म्हणून. तो उभा राहायचा रांगोळीच्या जवळ कडेला. का घालते तू, म्हणजे रांगोळी घालते आहे. म्हणजे ती म्हणते आहे तोवर त्याच्या रांगोळीवर चुर्र सू करून द्यायचा. अरे 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 काना काय करतोय, धूम ठोकून द्यायची, पळून जायचं, अरे माझी रांगोळी गेली. असे भरपूर प्रकार. मोरांच्या मागे धावायचं, मोरांचे पिसारे पकडायचे, आपल्या डोक्यात लावायचे, काट्या कुट्यात जायचं, आई ओरडली की हटून बसायचं. मला वासरावर बसव, गाईवर बसव, मला खांद्यावर घे, मला कडेवर घे, मला हे दे, मला ते दे, सारखे हट्टनी खोड्या. दोघं एकापेक्षा एक सरस खोड्या करण्यात आणि एकमेकाकडे बघून हसायचे. कोणाची जिरवली, कोणाला काही त्रास दिला की हे एकमेकांकडून हसायचे. मग हळूहळू त्यांचे सवंगडी जमायला लागले. मग आता समूह खोड्या. त्यांचे पुढारी कृष्ण आणि बलराम. आणि मग त्यांच्या तक्रारी सारख्या. पण चिडलेल्या गोपी यायच्या तर मोठ्या आवेशात आणि सांगता सांगताच त्यांना हसायला यायचं. त्याचा चेहरा आठवायचा ना, त्याचा तो बालिश चेहरा, मिश्किल चेहरा, आणि तो पळून गेला, आपल्या हातातनं सटकून गेला तेव्हाची सगळी त्याची ती मुद्रा आठवायची आणि तक्रार करता करताच हसायला लागायचं. आणि मग यशोदा खोटा आविर्भाव दाखवायची, इतका त्रास देतोय तुम्हाला, थांबा आता येऊ देत, त्याला चांगला बडवतेच, चांगला मार देते. पण तिचा असा आवेश दिसला की त्या गोपी म्हणायचं, मारू नको त्याला, मारू नको बाबा, आम्ही तुझ्या उगाच कानावर घालायला आलो, पण मारत असशील तर आमची तक्रारच नाही. आम्हाला तर खरं म्हटलीस ना, तर इथे तक्रार करायला आलो, म्हणजे इथे दिसला असला तुझ्याकडे तर आम्हाला दिसेल, आम्ही त्याला बघायला आलोय, येऊ दे आमच्याकडे, त्याला करू दे चोऱ्या, करू दे खोड्या. तेवढेच धावत धावत दोघं यायचे, कुठून तरी चोरी करूनच, तोंडाला लोणी लागलेलं, आणि यशोदेच्या मागे लपायचे. अशी सगळी गंमत जम्मत चालली होती. लहानपण तर आहा किती आनंदात चाललं होतं अख्ख्या गोकुळाचं. त्यांच्या लहानपणात गोकुळाचं लहानपण, गोकुळाचं सगळं वातावरणच इतकं प्रेममय झालं होतं, कृष्णमय झालं होतं की ज्याचं नाव ते. एकदा कृष्णाने सगळ्यांचा डोळा चुकवून माती खाल्ली. त्यांनी लक्ष पाहिलं, इकडे तिकडे कोणी पाहत नाही ना, माती खाऊन टाकली. तेवढं ते एका मुलाने पाहिलंच आणि तो गेला चहाडी सांगायला यशोदेकडे, मैया कान्हाने माती खाल्ली आहे. ती गेली, दाखव तोंड, तू माती खाल्लीस? नाही आहे ग, मी तर माती नाहीच खाल्ली, हा काहीतरी सांगतोय. ते काही नाही, हा करून दाखव. त्याने हा केला, बघ म्हणला. बघायला गेली तर काय हो, माती बिती कुठलं काय, अख्खं ब्रह्मांड त्याच्यात दिसत होतं. पूर्ण ब्रह्मांड, पृथ्वी दिसते आहे, ग्रह तारे दिसत आहेत. तिला तर मूर्छाच आली, अरे याच्यात तोंडात आहे काय नक्की, माती कुठे गेली, मातीला तर जागाच नाही. ती जवळजवळ अर्धशुद्ध अर्ध बेशुद्ध अशी झाली. कृष्णाने तिला धरलं, हलवून म्हणाला कदा कदा, अगं पहा ना, डोळे मिटून काय घेतेस, काही नाही माझ्या तोंडात. ती म्हणली, नाही रे बाबा कृष्णा, तुझा काही पत्ता मला लागत नाही, तू आहेस तसा राहा बाबा. एक दिवस काय झालं, यशोदा दही घुसळत होती ताक करायसाठी, लोणी करायसाठी, आणि कान्हा कुठनं तरी आला आणि
पाहिलं त्याने की दही घुसळते आहे. मोठी रवी असायची त्या काळात, मोठा रांजणसारखं ते दह्याचं भांडं, आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी रवी उंच, चांगली 4-5 फुटाची, आणि त्याला असे दोरखंड ती रवी घुसळायला. कृष्णाने काय केलं म्हणतात, त्यांनी अगदी बारीक सूक्ष्म रूप घेतलं आणि तो त्या ताकात उतरला, दह्यात घुसळलेले, आणि ही फिरवत होती बिचारी. त्यांनी धरली रवी ती खाली जाऊन आतमध्ये, रवीच फिरे ना. अरे आजपर्यंत कधी रवी अडली नाही, याच्या भांड्यात तर दुसरं काहीच नाही आहे, आता पातळ झालेलं दहीच आहे, कशी काय अडली रवी. ती डोकावून बघते आहे, काय झालं. सगळ्या बाजूने ओढायचा प्रयत्न करते. याने घट्ट धरून ठेवली होती, मग ती अगदी कासावीस झाली, का जात नाही आहे, का घुसळलं जात नाही आहे. तेवढ्यात टुणकून उडी मारून बाहेर आला. अरे हे काय बाहेर आलं, बघतोय तो हा कृष्ण लहानसं रूप घेऊन जाऊन ती रवीच धरून ठेवली होती, त्याच्या मागे धावली मारायला. तो गेला पळून गेला, आणि मग मला म्हणला दूध पाहिजे. आईला म्हणला मला दूध दे. आई म्हणली बरं ये. आणि मग तो आईकडे दूध प्यायला लागला. दूध प्यायला लागल्यावर तर तेवढ्यात चुलीवरचं दूध आईला वास आला, दूध उतू जात असल्याचा वास आला. वास आल्यावर आई म्हटली एक क्षणभर थांब बाळा, मी तुला येऊन पाचते, मी दूध बघून येते. ती गेली निघून. ती निघून गेली तर हा तर परब्रह्म आहे. हा म्हणतो परब्रह्म तुझ्या मांडीवर बसलंय आणि तुला ते दुधाची पडली आहे. गेलं होतं तर काय झालं असतं. त्याला आला राग. ती आत गेली म्हटल्यावर त्याने इकडे तिकडे पाहिलं, एक मोठा दांडू दिसला लाकडाचा. त्याने ते घेतला लाकूड आणि शेजारी माठ ठेवला होता लोण्याचा, त्याच्यावर मारला जोरात. तो गेला फुटून गेल्यावर आई आली आणि हा गायब. आई आली, कुठे गेला बघते तर शेजारच्या खोलीमध्ये शिंक्यावरचं लोणी काढायसाठी, वर ठेवलेलं लोणी, शिळं लोणी, ते काढायसाठी तो धडपडत होता. ती आली, अरे काय करतोयस, थांब जरा म्हणली, मी धरतेस तुला, आता तुला शिकवायलाच पाहिजे. तू माझ्याजवळचं ते माठ फोडला आणि आता हे जुनही लोणी फोडतोयस. म्हणून ती त्याच्या मागे लागली. धरायला गेली, तो काही सापडेना, आणि शेवटी कसा बसा हातात आला. पण ती खूप चिडली होती त्यामुळे. एक तर सगळं नुकसान करतो आणि पळतोही सारखा, मला पळवतो, म्हणून त्याला धरलं. आता म्हणली तुला बांधूनच घालते. मग काय करतो बघूया. तिने आणली दोरी आणि एका उखळाला त्याला बांधायला लागली. दोरी चांगली लांबलचक होती हो, पण काय कोणास ठाऊक, त्याला बांधायला गेली की ते दोरीची गाठच बसायची नाही. एक 2-3 बोटं दोरी कमीच पडायची. आणखीन दोरी आणली, त्याला जोडून झालं, पुन्हा बांधायला गाठीच्या तिथे आलं की दोरी 2-3 बोटं कमीच. आपल्याला सगळंच अनाकलनीय वाटतं, पण इथे आमच्या अमरावतीजवळच एक कोंडेश्वर म्हणून देवस्थान आहे. तिथे लहानपणापासून आम्ही पाहत आलो. अगदी बालपणी मी पाहिलं आणि आता अलीकडे पाहतो. तिथे त्या मंदिरावर हत्तीच्या मूर्ती कोरल्या आहेत भोवतीने, आणि त्या तुम्ही एका बाजूने मोजत गेलं तर 104 भरतात, आणि दुसऱ्या बाजूने मोजत आलं उलटं 105 भरतात. अजूनपर्यंत कोडं सुटत नाही. आम्ही तर खूप बारीक तपासत गेलो. आता तर जरा मोठेही झालो आहे, आपल्याला वाटतं आपण शहाणेही झालो आहे. की पूर्वी काय लहानपणी कदाचित काहीतरी भ्रम झाला असेल, कळलं नसेल, कोणीतरी काहीतरी खोटं नाटं सांगितलं असेल, पण अजूनही तसंच आहे. मी आता अलीकडेच मोजलेत ते. तर तेव्हा आता जर असं आहे तर तेव्हा तर काय प्रश्नच नाही. ती दोरीसारखी कमी पडायला लागली. मग शेवटी ती वैतागली खूप. अरे आता बांधताही येत नाही, याला किती दोरी आणली तरी ती पुरतच नाही. मग तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ती बिचारी घामाझोकळ झाली होती. तिला घाम इतका येत होता, वैताग होता, कामं राहिली होती, आणि ह्याच्याच मागे फिरते आहे. मग त्यांनी ते बरं ठीक आहे चला आता बांधून घेतो म्हणला. मग ती होत्या त्या दोरीत त्यांनी गाठ तिची बसली, बांधलं, आणि आता म्हणले शांत इथेच राहायचं, आता कुठे जायचं नाही. मोठं उखळ होतं. ती गेली निघून. ती गेल्याबरोबर गडी निघाला ते उखळ घेऊन ओढत बाहेर नेलं घराच्या, आणि त्याला आडवं केलं उखळाला.
आणि मग रांगत रांगत ते घेऊन चालला उखळ. आणि तिथे 2 झाडं होती अर्जुन वृक्षाची. मधनं आडवं केल्यावर उखळ काही त्यातनं जात नव्हतं, अडत होतं, इतकी जवळजवळ होती ती. तिथून निघाला आणि ओढायचा प्रयत्न करायला लागला. ते काही उखळ येईना. मग मारला एक हेसका त्याने. आपण त्याची शक्ती तर पाहिलेलीच आहे. तो गाडाच्या गाडा एका नुसत्या बालपणी, जेव्हा अजून पालथा पण पडत नव्हता, तेव्हा नुकताच पालथा पडायला लागला होता, रांगतही नव्हता, तेव्हा त्यांनी एका पायाच्या ठोश्याने तो एवढा मोठा गाडा उधळून टाकला होता. त्याला काय शक्तीची कमी हो, त्याने एक हिसका मारला, ती दोन्हीच्या दोन्ही झाडं उन्मळून पडली. आवाज आला म्हणून लोक धावले. अरे कृष्ण आहे तिथे, त्याचं ते उखळ आहे, तो त्याला बांधलेला आहे. यशोदाला तर कुठून याला बांधलं असं झालं. झाडं पडली आहेत आणि हा तिथे दिसतोय, काय झाले कोणास ठाऊक. जाऊन बघतो तर हा गडी मजेतच मस्त हसत बसलाय तिथे. असं म्हणतात ते 2 अर्जुन वृक्ष होते, ते गंधर्व होते शापित, आणि त्यामुळे त्यांची मुक्ती कृष्णाच्या हातून होती. ती त्यांना मुक्ती मिळाली, त्यावेळेला शापातून मुक्ती मिळाली. आणि मग ते तिथे गंधर्व उभे झाले, प्रगट झाले, आणि त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि मग निघून गेले ते. अशी एक एक घटना गोकुळामध्ये सतत घडत होत्या. आता होता 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 हे काही ना काही अरिष्ट सतत येत होते, काही ना काही अरिष्ट. 2 दिवस गेले की काही ना काही आहेच संकट. शेवटी गोकुळवासी बसले, म्हणले गोकुळामध्ये आता राहण्यात अर्थ नाही, सारखी अरिष्ट येत आहेत. आता इतके दिवस वाचलाय आपला कन्हैया, पण अशा संकटात त्याला ठेवणं बरं नाही आणि आपणही राहणं बरं नाही. आपण दुसरी जागा बघू. मग त्यांच्यातला जो उपनंद म्हणून जरा वृद्ध गोप होता, त्यांनी सुचवलं की आपण वृंदावनात जाऊ. तिथे यमुना आहे, गोवर्धन पर्वत आहे, आणि वृंदावनाचाही परिसर अत्यंत रमणीय आहे. गवत भरपूर आहे, आपल्या गायींना आपल्याला छान वातावरण मिळेल आणि आपण सुरक्षित होऊन जाऊ. असं म्हटल्यावर सगळ्यांनी हो ना करता करता, विचार करता करता ठरलं की आपण जाऊया. त्याप्रमाणे सगळे गोकुळात जायला सिद्ध झाले. सगळं गावच्या गाव स्थलांतरित झालं. सगळ्यांनी आपल्या गाड्या बिड्या जोडल्या, सगळं साहित्य घेतलं. जो तो एकमेकाची आठवण करून देत होता, हे राहिलं नाही ना, ते राहिलं नाही ना, हे घ्या ते घ्या, अमुक ठेवू नका, तमुक ठेवू नका, हे घेऊ नका, याचा काही उपयोग नाही, तिकडे मिळेल, अशा सगळ्या सूचना एकमेकांना देत ही सगळी मंडळी, गोप गोपी बाल वृद्ध, सगळे गाड्या जुंपून, ज्यांना चालता येत होते ते चालत, ज्यांना गाडीत बसून जायचं होते गाडीत बसून, ज्यांना पळत जाता येत होतं बालांना ते पळत, असं करून सगळे नवीन जागेला वृंदावनाला गेले. स्थलांतर केलं, त्यांनी गावच बदललं, पुन्हा बसवलं तिकडे. आणि मग तिथे तर त्यांना पाहून इतकी मजा आली. इतका तो हिरवागार प्रदेश होता, सुशोभित होता वनराईने, आणि कृष्णा यमुना नदी होती, गोवर्धन पर्वत होता खेळायला, गायी चारायला, सर्व प्रकारची सुविधा होती. आणि वृंदावनाचं अरण्यही खूप मस्त होतं, एकदम शोभिवंत अरण्य होतं. पण कुठे काय संकट कशी टळतील, तिथेही संकट पिच्छा करतच होती. एकदा एका असुराने कृष्णाला मारायला म्हणून वासराचं रूप घेतलं आणि यांच्या वासरात शिरला, तो वासरांच्या कळपात. अर्थात कृष्ण हा दिव्य तेजाचाच आविष्कार होता, भगवान विष्णूंचा. त्याला अज्ञात असं काहीच नव्हतं. त्यांनी ओळखलं की हे जे वासरू आहे हे मायावी आहे, हे वासरू नाही आहे, हा राक्षस आहे. आणि म्हणून कृष्णाने त्या राक्षसाच्या जवळ गेला, त्या वासराच्या. त्याला दिसू दिलं नाही की मी तुला ओळखलंय म्हणून. त्याच्या जवळ गेला, त्याचे लाड करतोय असं दाखवलं, पाठीवरून हात फिरवला. आणि त्या वासराच्याही डोक्यात हेच होतं की संधी मिळाली की आपण आपल्या मूळ रूपात यायचं आणि याला मारायचं. आणि हळूहळू त्याच्यावर लाड करतोय असं म्हणत म्हणत कृष्ण मागच्या बाजूला गेला. त्याचे 2 पाय पटकन धरले त्या वासराचे आणि त्याला उचलून गार 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 फिरवून दूर फेकून दिलाय का झाडावर.
झाडावर फेकल्यानंतर ते आदळलं झाडावर आणि आदळल्याबरोबर पडताना ते राक्षस होऊन पडलं. प्रचंड धूळ. ज्या झाडावर आदळलं ते झाड तर क्षणात आडवं झालं मुळासकट. आणि आणखीन 2-4 झाडं आडवी झाली आणि गोप त्याची सवंगडी दचकली काय झालं म्हणून. ते बघायला गेले तर तो राक्षस आहे मरून पडलेला. आणि तिथे आपला कन्हैया पुन्हा अगदी हसत, जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात तिथे बसलेला आहे. अशी एकामागून एक अरिष्ट येत होती. एकदा बक नावाचा राक्षस आला, बगळ्याचं रूप घेऊन बसला. जिथे ही मुलं येत होती गाई चारायला, आणि ती गाई चारायला कृष्ण आणि बलराम आल्याबरोबर, कृष्ण समोर आल्याबरोबर त्यांनी आपली मोठी चोच उघडली. प्रचंड बगळा होता तो, प्रचंड मोठा. त्यांनी आपल्या चोचीमध्ये चोच उघडून पटकन कृष्णाला पकडून गिळून टाकलं. कृष्ण आत गेला आणि त्याने आपलं शरीर इतकं तापवलं की ते बगळ्याला असह्य व्हायला लागलं. म्हणून त्यांनी पटकन चोच उघडली आणि याला बाहेर टाकलं. बाहेर टाकल्याबरोबर त्याची चोच धरली त्यांनी आणि 2 भकलामध्ये त्याला फाडला बगळ्याला. आणि मग तो आपल्या मूळ दैत्य रूपात मरून पडला, बकासूर. आता आघासूर यांनी अजगराचं रूप घेतलं. इतका मोठा अजगर की आपल्यासारख्या सामान्य लहान लोकांना तो अजगर वाटणारच नाही. ते आपल्याला एक मोठं विवर वाटेल असा तो तोंड पसरून उघडून बसला की जणू काही एक मोठी गुहा आहे प्रचंड. त्याच्यामध्ये काही पहाड पण आहेत, सगळं इतकं प्रचंड. रस्ता आहे, जीभ रस्त्यासारखी दिसायला लागली. तसाही अजगर एकदम शांत निश्चेष्ट पडून राहतो. हा तर ठराविक हेतून आला होता की या सगळ्यांना आत घ्यायचं आणि गडप करायचं, मारून टाकायचं. म्हणून तो अजगर बसला होता आघासून. गोपबालक गेले तिथे आसपास. त्यांना वाटलं अरे हे तर नवीनच आहे गुहा, इथे रस्ता आहे छान व्यवस्थित, जीभ रस्त्यासारखी दिसत होती, दात त्याचे छोट्या छोट्या पहाड्यांसारखे दिसत होते. ते वरती टाळून त्याची गुहेचं छत वाटत होतं, अगदी अजस्त्र होतं सगळं. आणि माणसं चालत जातील आपल्यासारखे असं होतं. ते गोपबालक म्हणाले जाऊया का आतमध्ये, बघूया का. पण म्हणले नाही रे, काही झालं तर आतमध्ये आपला कृष्ण आहे ना म्हणाले. कृष्णावर प्रचंड विश्वास, कृष्ण आहे ना सोबत, आपल्याला काहीच होऊ शकत नाही. कृष्णालाही मजा आली की आपल्यावर किती विश्वास आहे या पोरांचा. कृष्ण म्हणला चला मी पण येतो म्हणला. सगळेच घुसले त्या गुहेत. कृष्णही त्यांच्याबरोबर गेला. नंतर काय केलं अजगराने, ते सगळे आत आले, बघितलं आणि पटकन तोंड मिटून घेतलं. गोपाळ, धेनू, त्यांची वासरं, गाई, कृष्ण सगळेच त्याच्या आतमध्ये. आणि त्यांचे लागले जीव गुदमरायला तोंड मिटल्यामुळे. मग आता काय करायचं, कृष्णाने केली युक्ती. कृष्णाने आपलं शरीर एवढं वाढवलं, एवढं मोठं केलं की अजगराचं पोट, अजगराचं शरीरच फाटून गेलं सगळं. आणि ते फाटून कृष्ण बाहेर आला आणि त्यातनं सगळे जे गुदमरलेले, थोडेसे अर्धमूर्छित झालेले गोप बालक, गायी होत्या, त्या सगळ्यांकडे एक दृष्टी टाकली. सगळे पुन्हा आहेत असे सुस्थितीत आले. असा अघासुराचा त्यांनी अंत केला. पण हे काय झालं गंमत, अघासुराचा ज्या दिवशी अंत झाला, काही गंमत म्हणून गेले ते विवर बघायला, पण तो निघाला अजगर. त्यांची जेवणं बिवणं राहिली होती, गायी चरत होत्या. ते बसले एका झाडाखाली जाऊन, चला आता शिदोऱ्या खाऊया म्हणून. शिदोऱ्या खायला गेले, बसले सगळे गोल करून. त्यांची रोजची खूप छान पंगत असायची. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्यांची फडकी उघडायची, काही खाली पानं बिनं अंथरायची, त्याच्यावर शिदोऱ्या ठेवायच्या आणि गोल करून बसायचं. आणि मग कृष्ण प्रत्येकापाशी जायचा, आपल्या शिदोरीतलं त्याला द्यायचा, त्याचा एक घास खायचा. असं छान चाललं होतं सगळ्यांचं. आणि इतके रमले होते. अहो कृष्णाबरोबर खायला जेवायला मिळणं आणि रोजच्या रोज काय भाग्य असेल त्या पोरांचं. आणि हा त्यांना हाताने खिलवतोय, ते ह्याला खाऊ घालतायत, असा सगळा सोहळा चालला असायचा ना, रोज असायचा हा कृष्णाबरोबर. आपण काला म्हणून त्यातनं समाधान घेतो, त्याची आठवण करून गोपाळ काला करतो तेव्हा, की हे एकत्र सगळं करायचं आणि वाटून खायचं. असा त्यांचा सुंदर सोहळा चालला असताना पोरं इतकी तल्लीन झाली होती त्या प्रेमामध्ये,
कृष्णाकडे पाहत रमलेली होती. त्यांना त्यांची वासरं चरत चरत कुठे गेली समजलंच नाही. आणि एकदम लक्षात आलं की वासरं खूप दूर निघून गेली आहेत. वासरं आसपास कुठे दिसतच नाहीत. गायी दिसत आहेत, पण वासरं सगळीच्या सगळी गेली. अरे बापरे, आता काय करायचं? कृष्ण म्हणाला, काही काळजी करू नका, तुम्ही जेवत राहा, मी आणतो सगळी वासरं. मी जातो आणि वासरं घेऊन येतो. कृष्ण निघाला. बघत बघत वासरं कुठे गेली, वासरं कुठे गेली, त्याला काही दिसेनात वासरं. तिकडे काय झालं, ब्रह्मदेवाला मनात किलमिश आलं की हा पूर्णावतार किती पूर्णावतार आहे बघू तरी. म्हणून त्यांनी काय केलं, ती वासरं सगळी मायेने गायब केली, सगळी गुप्त करून टाकली वासरं. तर कृष्णाला वासरं दिसलीच नाही. मग तो आला परत, वासरं दिसत नाही म्हणून. इकडे येऊन पाहतो तर मुलंही नाही. यमुनेच्या किनारी बसलेली जेवायला सगळीच्या सगळी गायब. अरे बापरे, गायी तेवढ्या होत्या. मग त्याने विचार केला, कसं काय हे झालं? त्याला आलं लक्षात अंतर्ज्ञानाने की हा ब्रह्मदेव काहीतरी खोड्या करतोय, आपली परीक्षा पाहतोय. मग मला चला आपणही गंमत करू. त्यांनी काय केलं माहिती आहे, म्हणजे ब्रह्मदेवाला याचा पूर्णावतार नक्की कसा आहे, हा पूर्ण परमात्मा आहे, सर्वव्यापी आहे, सर्वांतर्यामी आहे असं आपण म्हणतो, हा नक्की आहे कसा? कृष्णाने काय केलं, यावेळेला कृष्ण 5 वर्षाचा आहे. ज्या दिवशी ही अजगराची घटना घडली, त्यानंतर ही वासरं गायब झाली, त्यानंतर गोपही गायब झाले सगळे सवंगडी त्याचे. आणि मग यांनी काय केलं, यांनी संध्याकाळी गायी नेताना सगळे गोप तयार केले. म्हणजे स्वतःच सगळ्या गोपांच्या रूपात अवतरला. सगळी वासरंही तोच झाला स्वतः. म्हणजे वासरं यथास्थित, गायी यथास्थित होत्याच, आणि गोपही झाले सगळे. आणि सगळे परत गायीला घेऊन गेले. गोकुळवासियांच्या दृष्टीने काही झालं नाही. आणि मूलतः ही जे मूळ गोप होते त्याचे सवंगडी आणि ती वासरं, ती ब्रह्मदेवानी लपवून ठेवली होती. मग हे आले घरी परत, कोणाला काही फरक पडला नाही. सगळ्या गोपी आपापली मुलं समजून त्याच गोपांना प्रेम करायला लागल्या, त्यांचं सगळं करायला लागल्या. गायी आपल्या वासरांना कृष्णालाच पाजायला लागल्या. सगळीकडे कृष्णच आता. आणि हे किती दिवस चाललं, हे जवळजवळ 1 वर्ष चाललं. 5 वर्षाचा असताना हे घटना घडली. 6 वर्षाचा असताना तिकडे ब्रह्मदेव थकून गेला. काहीच नाही, सगळं यथास्थितच चालू आहे यांचं, काहीच बिघडलेलं नाही, कोणी गायब झालेलं नाही. त्यांनी सगळं पाहिलं, अरे गोपही जागेवरच आहेत, वासरही जागेवरच आहेत, काहीच फरक पडलेला नाही. रोज येत आहेत, मस्त त्यांचं हे करतायत, गायी चारतायत, राहतायत, सगळं चाललंय. त्याच्या लक्षात आलं, अरे बापरे, हा म्हणजे खरा सर्वांतर्यामी, प्रत्येकामध्ये असलेला तोच सगळीकडे आता जातोय. तोच त्या प्रत्येक रूपात तोच आहे. शेवटी ब्रह्मदेव त्याला शरण आले आणि मला म्हणाले, क्षमा करा, मी तुमची परीक्षा घेतली. मग एक दिवस हे सगळ्यांना परत जुन्या लोकांना मिळवण्यासाठी कृष्ण आणि बलरामाने सगळ्यात सिनियर ह्यांना घेतलं, गोपांना, गोकुळवासियांना. आणि त्या आपल्या गायी घेतल्या, ज्या मूळ गायी होत्या, त्या सगळ्यांना घेऊन त्या दिवशी गोवर्धनाकडे गेले. तर ब्रह्मदेवानी आता क्षमा मागून ती वासरं आणि ते गोप परत जागेवर आणून प्रस्थापित केले होते. बरोबर 1 वर्षाने आणले होते. आणि हे गेले, गायींना आपली वासरं दिसली. आता कृष्ण गायब झाला होता, कृष्ण एकटाच राहिला होता. गायींना वासरं दिसली, त्या हंबरत गेल्या एकदम पळत आपल्या वासरांना भेटायला, त्यांना पाजायला. आणि जे सिनियर गोप आले होते त्यांना आपली मुलं दिसली, तेही गेले धावत, इथे कशी काय मुलं बसली आहेत. आणि मग त्या मुलांनी सांगितलं की आजच, ती मुलं म्हणतायत 1 वर्षानंतर, की आजच एक अजगर आम्हाला आढळला, त्या अजगराच्या पोटात आम्ही शिरलो, कृष्णाने मग आम्हाला वाचवलं त्यातनं, असं झालं तसं झालं, आम्ही छान भोजन करत होतो आणि कृष्ण आत्ता ही वासरं घेऊन आला आहे. कृष्ण वासरं निघून गेली होती, तर कृष्ण घेऊन आला आहे. इतका 1 वर्षाचा काळ कृष्ण सगळीकडे राहिला गोकुळात, प्रत्येकाच्या घरी. त्यांचा मुलगा म्हणून, वासरू म्हणून, अशा अनेक रूपांमध्ये तो 1 वर्षभर राहिला.
आता 7 वाजलेले आहेत. तर आता आपण थांबू. आता पुढचा कथाभाग अजून एका भागामध्ये रेकॉर्ड करतो आणि मग ते देतो. त्याच्या पुढची कथा पुढच्या भागात. गोपाल कृष्ण भगवान की जय.